नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी सकाळी सचिन पुणेकरांचा एक लेख सहज वाचनात आला आणि खरोखरच विचारमग्न व्हायला झालं. ते म्हणतात, येत्या काही वर्षांमध्ये एक पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी हेच सत्य, कारण काळ कुणासाठी कधीही थांबत नाही. सकाळी लवकर उठणारे आणि रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता ते झाडाला घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजापाठ करणारे, मंदिरात रोज फेरी मारणारे, रस्त्यात भेटणाऱ्याची आपुलकीने चौकशी करणारे आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करणारे, अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानच स्वयंपाक करणारे आणि तरीही उरलं तर दुसऱ्या दिवशी फोडणी देऊन मिठक्या मारत खाणारे, स्वतःची गैरसोय असूनही समोरच्याचा पाहुणचार करणारे, आपले पारंपरिक सण धांगडधिंगाण न करता साधेपणानं साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटवून, जुनी झालेली चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे, दर उन्हाळ्यात न चुकता पापड्या कुरडया बनवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरीच बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरीच जेवणारे, असे लोक आता हळूहळू या जगाचा निरोप घेऊ लागलेत आणि ते जातील तेव्हा एक महत्त्वाची शिकवणसुद्धा त्यांच्याबरोबर जाईल. साधं, समाधानी, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन कसं जगायचं असतं, ही शिकवण या जगातून कायमची नाहीशी होईल आणि त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, असंवेदनशील मनं, भकास कोडगेपण आणि मोबाईलवरचं कृत्रिम अगत्य आणि सारं आभासी तथाकथित जीवन. कटू आहे, पण हेच सत्य आहे.